पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण जग चिंतेत होतं. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार हादरला होता. युद्ध इतकं वाढलं की इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जाणारा हॉर्मुझ स्ट्रेट बंद केला आणि त्याचा थेट परिणाम झाला तेलाच्या पुरवठ्यावर, अर्थव्यवस्थांवर आणि विशेषतः भारतासारख्या देशांवर. मात्र आता एक मोठी घडामोड घडली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांचा युद्धविराम झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. पण हा युद्धविराम नेमका कसा झाला? हॉर्मुझ स्ट्रेट पुन्हा उघडल्याने भारताला किती फायदा होणार आणि इराणच्या 10 मागण्या कोणत्या आहेत? आज आपण या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढत गेला आणि परिस्थिती युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचली. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने हॉर्मुझ स्ट्रेट बंद करण्याचा निर्णय घेतला. आता हॉर्मुझ स्ट्रेट म्हणजे पर्शियन आखातातून बाहेर जाणारा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग. जगातील जवळपास 20% कच्चं तेल याच मार्गातून वाहून नेलं जातं. सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक यासारख्या तेल उत्पादक देशांमधून निघणारं तेल याच मार्गाने आशिया, युरोप आणि जगभर पोचतं. म्हणजेच जर हा मार्ग बंद झाला तर जगभरात तेलाची कमतरता निर्माण होते आणि ते आपण पाहिलं सुद्धा. आणि याच कारणामुळे इराणने हा मार्ग बंद केला, जेणेकरून जगभरामध्ये ऊर्जा संकट निर्माण व्हावं. युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या 39 दिवसात भारताला फक्त 8 जहाजांमधून तेल पुरवठा मिळू शकला. यामुळे भारतातील ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढला होता. तसंच महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली. सर्वसामान्य नागरिकांना गॅस इंधन तुटवडा जाणवत होता. त्यात या युद्धाचा परिणाम भारतीय नागरिकांवरही झाला. मात्र भारत सरकारने मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबवली. 7 लाख भारतीयांना सुरक्षित परत आणलं. त्यापैकी जवळपास 1800 भारतीय इराणमधून परतले. आखाती देशांमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय राहतात आणि भारताला परदेशातून येणाऱ्या एकूण रकमेपैकी जवळपास 40% वाटा आखाती देशांमधून येतो. त्यामुळे आखाती युद्धाचा फक्त तेल निर्यातीवरच नाही तर भारतीय रोजगारावरही परिणाम होतो. आता युद्धविरामामुळे भारताला दुहेरी दिलासा मिळालाय. कारण अमेरिका इराण युद्धविरामाच्या घोषणेनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. 8 एप्रिल रोजी ब्रेंट क्रूडची किंमत 15.19% वरून घसरून प्रति बॅरल $92.67 आली. तेल स्वस्त झाल्यामुळे आयात करणाऱ्या भारतासारख्या देशांना मोठा फायदा होणार आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, युद्धविराम कसा झाला? तर अमेरिकेने इराणला कडक इशारा दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर इराणने हॉर्मुझ स्ट्रेट पुन्हा उघडलं नाही तर अमेरिका इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले करेल. इराणला 7 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. जगभरात तणावाचं वातावरण होतं आणि सर्वांची नजर या अंतिम मुदतीवर होती. मात्र अंतिम वेळ संपण्याच्या फक्त 1.5 तास आधी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून युद्धविरामाची घोषणा केली. या युद्धविरामामध्ये काही देशांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. विशेषतः पाकिस्तान हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संदेश पोहोचवण्याचं काम करत होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख यांनी या चर्चेत भूमिका बजावली. त्याचबरोबर चीननेही इराणला चर्चेसाठी राजी करण्यात मदत केली. चीन हा इराणचा मोठा व्यापारी भागीदार असल्यामुळे त्याचा दबाव महत्त्वाचा ठरला. या चर्चेदरम्यान इराणने अमेरिकेसमोर 10 महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या. अमेरिका पुन्हा हल्ला करणार नाही याची हमी द्यावी. हॉर्मुझ स्ट्रेटवर इराणचं नियंत्रण कायम असावं. युरेनियम संवर्धनाचा अधिकार मान्य करणे. इराणवरील आर्थिक निर्बंध हटवणे. संयुक्त राष्ट्राचे काही ठराव रद्द करणे. युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने केलेले ठराव रद्द करणे. युद्धातील नुकसानासाठी इराणला भरपाई द्यावी. आखाती भागातून अमेरिकन लष्कराने माघार घ्यावी. हिजबुल्लासह सर्व मोर्चांवरील युद्ध समाप्त व्हावं, अशा प्रमुख मागण्या होत्या. इराणने या चर्चेला स्वतःचा मोठा राजनैतिक विजय म्हणून घोषित केलाय. युद्धविरामानंतर इराणने घोषणा केली आहे की 2 आठवड्यांसाठी हॉर्मुझ स्ट्रेट खुलं राहील. या काळात जहाजांची सुरक्षित वाहतूक सुरू राहील. यामुळे जागतिक तेल पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे. तेलाच्या किमती स्थिर राहतील आणि ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या तरी अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झालाय. हॉर्मुझ स्ट्रेट पुन्हा खुलं झाल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला आणि भारतासारख्या देशांना मोठा दिलासा मिळालाय.
मात्र हा युद्धविराम फक्त 2 आठवड्यांसाठी आहे. या काळात कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, हा युद्धविराम कायमस्वरूपी शांततेकडे जाणारा आहे का, की पुन्हा एकदा पश्चिम आशियात संघर्ष वाढणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.